नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज आज तुम्हाला म्हणत आहेत की बाळा, तू आज दुर्लक्ष करू नकोस. तुझ्यासाठी मी काय सांगत आहे ते तू शांतपणे ऐक. तुम्हाला सर्वात जास्त रडवणारी गोष्ट म्हणजे तुमचा स्वतःचा मोह आणि तुमच्या असणाऱ्या अपार इच्छा या मी आज दूर करणार आहे. सर्वात वाईट वेदना ती असते जी आपल्याला जाणवत असते आणि आपण ते कुणाला सांगू शकत नाही. आपले दुःख कोणासोबत वाईट वाटू शकत नाहीत. तेव्हा लक्षात घ्या की स्वामी तुमच्यासाठी आईसारखे उभे आहेत. ते तुमचे दुःख नक्कीच दूर करतात. चुकीची माणसं प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात, पण योग्य धडा तुम्हाला देऊन जातात. आनंद थोड्या काळासाठी संयम देतो, पण संयम कायमचा आनंद देऊन जातो. त्यामुळे जीवनात संकटे आली आणि संकटे गेली तरीही तुमच्या जीवनावरती काहीच परिणाम होणार नाही असे जीवन जगा. ज्याच्या घरामध्ये मनाचे राज्य असते त्या घरामध्ये नाते रोज बनतात. पण विश्वास ठेवा, एकदा का तो चुकला तर तो पहिल्यासारखा विश्वास येत नाही. त्यामुळे नाती अशी निभवा की त्यामध्ये कधीही तडा जाणार नाही. आणि नाती ही फक्त विश्वासावर टिकतात. विश्वास कधीही तोडू देऊ नका. आता तर वेदना सहन करायची आपल्याला सवय लागली आहे, कारण प्रत्येक वेळी आणि प्रत्येक संकटात लोक हे आपला स्वार्थ पाहत आहेत. स्वार्थावरती प्रत्येकाचे जीवन अवलंबून आहे. एक पाण्याची बाटल दुकानामध्ये 20 रुपयात मिळते, तीच पाण्याची बाटली विमानतळावर 40 रुपयात मिळते आणि तीच मॉलमध्ये 50 रुपयात मिळते. आणि तसेच तुम्हाला तुमची किंमत कमी वाटत असेल तर जीवनात तुमचे स्थान बदला. तुमचे मूल्य नक्कीच बदलेल. तुमची वेळ बदलायला वेळ लागणार नाही. तुम्हीही सहमत असाल तर होय स्वामी आई, मी सहमत आहे. माझ्यासोबत तुझे लक्ष सतत असू द्या आणि आशीर्वाद असू दे अशी कमेंट करा. कधी कधी वाटतं की मला लहानपणाची आठवण येते. लहान असताना आपण किती आनंदी असतो आणि थोडे मोठे झालो की सर्व बदलून जाते. लहान असताना वाटतं की जीवनात मोठे झाल्यास खूप आनंद आहे, खूप पैसा, खूप सुख आपण उपभोगू शकतो. परंतु जेव्हा आपण मोठे होतो तेव्हाच कळतं की जीवनाचा खरा आनंद कशात आहे. जो कोणी जीवनभर आनंदित राहण्याचा विचार करत असेल त्याने सध्याचे जीवन हे बालपणानुसार जगावे आणि प्रत्येक लहान लहान गोष्टीमध्ये आनंद स्वीकारत जा. नक्कीच तुमचे हे जीवन लहानग्या मुलासारखे होऊन जाईल, कारण आनंद हा मान्यात असतो. तुमच्या जवळ काय आहे आणि तुम्ही किती कमवले यात आनंद नसतो. त्याचा तुम्ही कधीच गर्व करू नका, कारण तू कधीच समजू घेत नाहीस. अरे हे तुला कसं काय समजत नाही? साधी गोष्ट आहे, तुझ्याशिवाय मला राहवत नाही. समोरच्या व्यक्तीला जेव्हा हे कळतं की तुम्ही त्याच्याशी बोलल्याशिवाय राहू शकत नाही, अशा वेळी ती व्यक्ती तुम्हाला जास्त इग्नोर करू लागते. त्यामुळे तुम्ही कोणाच्या मागे इतकेही धावू नका की ज्यांना तुमची गरज नाही. त्यांच्यासमोर तुमची किंमत तुम्ही स्वतः कमी करून घेऊ नका. या जीवनात अनेक माणसं भेटतील, पण तुमच्या अनेक चुकांना माफ करणारे फार कमी भेटतील. म्हणून ज्यांना तुम्ही आवडतात, ज्यांचे तुमच्यावर प्रेम आहे, त्यांना कधीही विसरू नका. कारण कठीण काळात ओळख कोण देत नाही आणि दिवस बदलले की ओळख तुम्हाला द्यावी लागत नाही. जोपर्यंत तुम्ही आयुष्यात काही कमवत नाहीत किंवा जीवनामध्ये तुम्ही काही साध्य करत नाही, तोपर्यंत तुम्हाला कोणीही किंमत देणार नाही. आयुष्य म्हणजे एक अशी व्यथा आहे जी कुणाला सांगताही येत नाही आणि जे कोणापाशी वर्णनही करता येत नाही. आयुष्याचा प्रवास ना कुणाला समजला ना कुणाला समजेल. परंतु धन्यवाद, ज्यांना त्यांची साथ अर्ध्यावर सोडली त्यांच्याबद्दल तुम्ही नक्कीच कृतज्ञ राहा आणि त्यांच्यापासून दूर राहण्यास तयार राहा, कारण तेच तुमच्या जीवनामध्ये अपघात आणि तुमच्यासोबत वाईट कृत्य करू शकतात. हे कलियुग आहे. येथे एका घराची लढाई म्हणजे 4 घराची मजा असते. आयुष्याच्या खऱ्या लढाईची मजा तर तेव्हाच येते जेव्हा पूर्ण दुनिया तुमच्या विरोधात असते आणि तुमचा फक्त स्वतःबद्दल आणि स्वामीवरती विश्वास असतो. दुसऱ्यांना बदलण्यापूर्वी आधी आपण स्वतः बदलायला हवं, कारण आपण बदलल्यावरती जग हे नक्कीच बदलत असते.
सुरुवात ही सर्वात पहिले आपल्यापासून करा. लोकांना बदलत बसाल तर तुमचे जीवन लोकांमध्येच पूर्ण होऊन जाईल. खरं बोलण्याची सवय आपल्याला परिस्थितीला सामना करण्याची ताकद देते आणि कधीकधी खोटे या कारणाने जिंकते. कारण खऱ्याला साथ देण्याची सर्वांची लायकी नसते आणि खऱ्याला खरं म्हणण्यासाठी मनाचा खूप मोठेपणा असावा लागतो. कठीण प्रसंगात समजूतदार व्यक्ती रस्ता शोधत असतात आणि कमजोर व्यक्ती एखादा बहाणा शोधत असतात. महत्त्व माणसाचे नसते तर त्याच्या स्वभावाचे असते. कुणी एका क्षणात मन जिंकून जाते तर कुणी आयुष्यभर सोबत राहूनही मन जिंकून घेत नाही आणि समोरच्याचे मन त्याला शेवटपर्यंत समजत नाहीत. पुढच्याच्या भावना त्यांच्या काळजापर्यंत कधीच जात नाही. हे कलियुग आहे जिथे जिवंत असताना माणसाची किंमत कळत नाही तर तो गेल्यावरती त्याची किंमत केली जाते. जिवंत असताना त्याच्याबद्दलच चांगले शब्द हे त्याला कधीच ऐकायला भेटणार नाहीत, परंतु ज्या क्षणी तो दुनिया सोडतो त्या क्षणापासून हे मागलची दुनिया तुमच्यामध्ये असणारे सद्गुण खूप बाहेर काढत असते. जीवनात जर तुम्हाला चांगले म्हणून घ्यायचे असेल तर तुम्हाला मरणच स्वीकार करावे लागेल. तोपर्यंत तुमच्यासोबत कोणीही चांगला हा शब्द वापरणार नाही. परंतु आपली स्वामी आई ही अशी आहे की ती तुम्हाला अंतःकरणातून जाणते. तुमच्या सर्व भावना, तुमचा स्वभाव स्वामींना माहिती असतो. ते तुम्हाला कधीही एकटे सोडत नाही. भले तुमच्यासोबत हे जग कितीही विरोधात असू द्या, स्वामी आईंना तुमचे सर्व गुण माहिती असतात. ते तुम्हाला कधीही एकटं सोडत नाही. हाच विश्वास तुम्ही स्वामीवर दृढ ठेवा. ह्या छोट्याशा आयुष्यात खूप इच्छा असतात, माणसं तर असतात, पण समजून घेणारं कोणी नसतं. म्हणून स्वामी एकमात्र उपाय आहे. त्यांच्याशिवाय कोणीही आपले नसते. जर तुम्हाला अनुभव आला नसेल तर एक गोष्ट तुम्ही समजून घ्या. जीवनामध्ये ज्यांना छोट्या गोष्टी समजत आहात ती लोक मोठ्या मोठ्या ठिकाणी कामाला येतात आणि ही मोठी माणसं एखाद्या छोट्याशा कामासाठी आपल्याला आपली लायकी दाखवून देतात. बदलणारी नाती आणि बदलणारी माणसे भलीही भेटत नसतील आणि दिसत नाहीत, पण अनुभव मात्र तुम्हाला वेळोवेळी देत असतात. जीवनात चांगली माणसे मिळणे हे खूप नशिबाचे काम आहे, परंतु चांगली माणसे टिकवून ठेवणे हे ज्याच्या त्याच्या संस्काराचा आणि स्वभावाचा भाग आहे. आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा तणाव घेतल्याने काहीच होत नाही. फक्त इतकेच होते की ज्या तुमच्या चांगल्याही गोष्टी घडणार आहेत त्याही तुम्ही हाताने उद्ध्वस्त करत असतात. त्यामुळे तुमच्या जीवनावर कोणी कितीही परिणाम करण्याचा विचार केला तरी तुम्ही तुमच्या जीवनावर त्याचा परिणाम पाडून घेऊ नका. जीवन कसे जगायचे हे तुमच्या हातात आहे. दुसऱ्यानुसार जीवन जगू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.